रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखा सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरावा तोहा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 लीलाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव साखरे सानो हे उस आम्हा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आकाराची कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव जोग सर्वा घटी पांडुरंग
पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव बीज भाजून केलेला आहे बीज आम्हा जन्म मरण नाही कैसा ठाव आपा
सर्वजण टाळी वाजवून भजन करा. विठ्ठला सर्वजण भजन करा टाळी वाजवून. बीज भाजूनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही. आकाराचे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ओस आम्हा कैचा गर्भवास. आकाराचे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग. आकाराचे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. विठला विठला पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुकार. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा जन्म मरणाच्या किंवा नरदेहाच्या कर्तव्याची लक्षणा मांडून फलश्रुती प्रकट करणारा चार चरणाचा अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्ताने परमादरणीय रावसाहेब बाबा यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने प्रेरणेने कृपेने चालू असलेला हा सप्ताह कार्यक्रम आणि अशा या सप्ताहातली आजची 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. सकनेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ संयोजक मंडळ या सर्वांच्या आपुलकीतून जिव्हाळ्यातून इथे येण्याचा योग मला प्राप्त झालेला आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण वामन महाराज शेळके महाराज आणि त्यांच्या बरोबरचे सर्व सहकारी संयोजक मंडळी या सर्वांच्या जिव्हाळ्यातून अनेक वर्षापासून हा सेवेचा योग मला प्राप्त होतोय. आणि अशामध्ये आज आपल्याला संत अवताराचं चिंतन अभंगाच्या अनुषंगाने पाहायचंय. विठ्ठला आज एकनाथ महाराजांचा षष्टीचा दिवस भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आजचा दिवस अनन्य साधारण म्हणून स्वीकारला जातो, स्वीकारला गेलेला आहे. आणि अशामध्ये आज षष्टीचा दिवस असल्यामुळे संत अवस्थेचंही या अनुषंगाने चिंतन पाहावं या हेतूने अभंग निवडला. ज्याला जन्म मरण आहे त्याला जीव म्हणतात. जो जन्म मरण चुकवाई लागला त्याला साधक म्हणतात. ज्याचं जन्म मरण नाहीच झालं त्यांना सिद्ध म्हणतात. आणि ज्यांना जन्म मरण स्पर्शच करत नाही त्यांना संत म्हणतात. बघा, जन्म मरणाचा विचार का पाहायचाय? आम्हाला सगळ्याला जन्म मरण आहे म्हणून जन्म मरणाचा विचार करायचा आहे. जन्मापासून मरणापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला जीवन म्हटलं जातं. या जीवनाचा जो प्रवास आहे त्याच्यावरून आपली लक्षणं मांडली जाते. जगणं कुणाचं चांगलं, उत्तम जगणं कशाला म्हणतात, मध्यम जगणं कशाला म्हणतात आणि कनिष्ठ जगणं कशाला म्हणतात. चांगल्या बंगल्यामध्ये राहणं, चांगली गाडी उपयोगात आणणं, चांगल्या वातावरणामध्ये राहणं याला उत्तम जगणं म्हणायचं का समाधानी आणि सुखी राहणं याला उत्तम जगणं म्हणायचं? महाराजांचं प्रसिद्ध प्रमाण आहे, तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने
संघष्टने तुका म्हणे जिने. हे जिणे हे जगणे, पण भलं जगणे, उत्तम जगणं कसं असावं. अहो सगळेच जगतात, पण जगणं कोणतं श्रेष्ठ आहे, कोणतं उत्तम आहे. सगळेच जेवण करतात, आनंद किती जणाला आहे. जेवण करावं का जेवणाचा आनंदही घ्यावा. जेवण हे शरीरासाठी आहे, पण त्या जेवणाचा आनंद घेतला तर मनाला त्याचा लाभ आहे. बघा, जेवण करताना जर मन बाजूला असेल तर त्या जेवणाचा शरीराला उपयोग होईल, फक्त भूक नष्ट होण्यासाठी. पण मन जर त्या जेवणावर असेल तर त्याचं मनालाही समाधान आहे आणि शरीराची सुद्धा भूक जाणार आहे. त्याप्रमाणे जगणं असावं, त्यात उत्तम जगणं कोणतं. जगणं प्रत्येकाकडे, जगणं प्रत्येकाच्या समोर आहे. इच्छा असली तरी जगायचंय, इच्छा नसली तरी जगायचंय. जीवन जीवन याचा अर्थ काय. जीवन कशाला म्हणतात. जन्मापासून मरणापर्यंतचा जो प्रवास आहे याला जीवन म्हणतात. घरातून निघाल्यापासून कुठपर्यंत गेलो याला आम्ही प्रवास म्हणतो. कसा झाला प्रवास. आता दळवे महाराजांनी सांगितलं, रस्ता चुकला, प्रवास कसा झाला आपण सांगतो. तसं जीवनाचा प्रवास कसा झाला. जगणं चालू आहे, दिवस उजाडला की निघावं, मावळला की परतीच्या वाटेला लागावं, याला जगणं म्हणतात का. बायका मुलांचा पसारा वाढवणं याला जगणं म्हणतात का. जगणं या शब्दाचा नेमका अर्थ काय. बघा, जगणं जीवन जे आहे ते जन्मापासून मरणापर्यंत आहे, पण मुळात मरण हे जन्मावर अवलंबून आहे. जन्मच झाला नाही, मरण येत नाही. म्हणून शास्त्र सुद्धा मला सांगतं, ज्याला मरण नकोय त्यांनी जन्म चुकवा. ज्याला मरण नकोय त्यांनी मरणाचं टेन्शन घेऊ नका, मरणाची भीती बाळगू नका, मरणाच्या दुःखाचा विचार करू नका, जन्म चुकवा. शास्त्र याला मोक्ष मानतं. जन्माभाव रूप अवस्था याला शास्त्राने मोक्ष असं संबोधलंय. आणि म्हणून महाराज आम्हाला सांगतात, जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. जन्म नाही, ठीक आहे. साधन काय केलं हा माझा आत्ताचा मुद्दा नाही. साधन कुणी काय सांगेल, ठीक आहे. शास्त्र सांगेल ज्ञान प्राप्त करा, जन्म चुकेल. वारकरी संप्रदाय सांगेल वारी करा, जन्म चुकेल. कर्मशास्त्र सांगेल निष्काम वागा, जन्म चुकेल. कुणी काय सांगितलं हा माझा मुद्दा नाही, परंतु जन्म चुकला तर मरण चुकणार आहे. मरण हे जन्मावर अवलंबून आहे. सूर्यास्त हा सूर्योदयावर अवलंबून असतो. सूर्योदयच झाला नाही, सूर्यास्त होईल का. सूर्योदय झाला नाही तर सूर्यास्त होणार नाही. त्याप्रमाणे जन्म झाला तर मरण आहे. मग सगळ्यांनी जन्माचं संशोधन सुरू केलं. जन्म का होतो. केले कर्म झाले तेची भोगा.
कर्म झाले. एकनाथ महाराजांनी आपल्या समोर विचार मांडला. कर्म आहे म्हणून जन्म आहे, जन्म आहे म्हणून मरण आहे. मरणासाठी जन्माचा विचार, जन्मासाठी कर्माचा विचार, पण हे तुम्हासाठी आहे. संत अवताराला येतात त्याची सामुग्री काय? विठ्ठल बघा, आपल्या जाण्याला मरण म्हणतात, संतांच्या जाण्याला मरण म्हणत नाहीत, समाधी म्हणतात. आज नाथषष्ठीचा दिवस आहे, त्यामुळं त्याच्यावर थोडंसं बोलणं माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे, पण अभंगाला धरून त्या अनुषंगानं चिंतन मांडेन. समाधी या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला वाटतं मांडी घालून बसणं, डोळे बंद करून बसणं, याला समाधी म्हणतात, असा याचा अर्थ नाही. सम अधिक धी बरोबर समाधी. सम नाम ब्रह्म, धी नाम बुद्धी. बुद्धी ब्रह्मरूप होणं, वृत्ती ब्रह्मरूप होणं, याला शास्त्रात समाधी असं संबोधलंय. चला, समाधीचे बरेच प्रकार आपल्याला पाहता येतील, त्यावरच वेळ संपेल, पण आता मी त्याच्या जास्त विस्तारात जाणार नाही. पण आजचा समाधीचा अर्थ संत समाधीचा मांडावा लागणार आहे. आपलं जाणं जे आहे याला मरण म्हणतात, पण संतांचं जे जाणं आहे त्याला समाधी असं म्हटलं जातं. पण यामध्ये सुद्धा प्रत्येक संतांची समाधी एकच आहे का वेगळी आहे? प्रत्येक संतांच्या समाधीचा जर विचार केला तर प्रत्येक संतांची समाधी वेगळी आहे. पटवून देतो आणि चिंतनाकडे येतो. बघा, जीवाचं जाणं मरण आहे, पण प्रत्येकाचं मरण एकसारखं आहे का वेगळं आहे? कोणाचा डोळ्यातनं प्राण जातो, कोणाचा मुखातनं प्राण जातो, कोणाचा कानातनं प्राण जातो. प्रत्येकाच्या मरणाची स्थिती वेगळी आहे. तसंच संतांच्या बाबतीत आहे. आपला प्रत्येकाचा देह पंचमहाभूताने युक्त आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या 5 महाभूताने युक्त ही प्रकृती आहे. आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं देह सोडावा लागतो. ज्याच्या शरीरात तेजतत्व जास्त आहे ती व्यक्ती रागीट असते. बघा, आपण पाहतो ती व्यक्ती क्रोधी असते, कारण तेज तत्व जास्त आहे, ती लवकर गरम होतात. हॅलोजनच्या जवळ उभारू द्या, नाहीतर नका उभारे ना. ही मंडळी चाल नाही दिली की गरम होतात, मग ती कुठं का उभारे ना? का? तेज तत्व जास्त आहे. पण गरम होणाऱ्या मंडळींनी माझ्या मताप्रमाणे खाली बसून ऐकावं, माझं म्हणणं आहे. कारण त्यांनी पहिल्यांदा स्वतःला शांत करावं, थंड करावं आणि मग भजन करावं. विठ्ठल
काही जण म्हणतील का हो मग चाल देऊ नये का, म्हणू नये का? का हो माग म्हटलेलं भजन नाही का? पुढं म्हटलेल्यालाच भजन म्हणतात का? ही व्याख्या कुठून निघाली? आपण जे माग सगळ्याबरोबर म्हणतोय त्यात आम्हाला समाधान का नाही? असो द्या, परखडता वाढेल. मला एवढंच सांगायचंय, या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. देहतवा अनिला पाचाचा उसना. हा पाचाकडून, पंचमहाभूताकडून उसना आणलाय, परत करावा लागणार आहे. तसं संत महात्मे सुद्धा, काही संतांनी पृथ्वी तत्वात देह एकरूप करून समाधी घेतली, काही संतांनी जलतत्वात एकरूपता स्वीकारली आणि समाधी घेतली, काही संतांनी तेजतत्वामध्ये देह विलीन केला, समरस केला आणि समाधी घेतली. पंचमहाभूतासाठी 5 संत आपल्याला स्वीकारता येतात. क्रमाने सांगतो बघा, जास्त विस्तार वेळेनुसार आपल्याला पाहता येईल. यामध्ये कबीर महाराजांची शेवटी फुलं झाली असं चरित्र मांडलं जातं. फुलं हे पृथ्वीचं लक्षण आहे, कारण त्याला एक घनता आहे. म्हणून कबीर महाराज पृथ्वी रूप झाले असा त्यांच्या समाधीचा विचार आपल्याला स्वीकारता येतो. चला ठीक आहे, दुसरं लक्षण मांडण्यासाठी मी चिंतन मांडेन. श्रीमद भागवतामध्ये आपल्या समोर कर्दम ऋषींचं चरित्र मांडलं जातं. कर्दम ऋषींची पत्नी देवहूती, या दोघांच्या पोटी देवानी जन्म घेतला. त्या अवताराचं नाव आहे कपिल मुनी. 6 शास्त्रातलं एक शास्त्र, त्याला सांख्यशास्त्र म्हणतात, ते कपिल मुनींनी लिहिलं. 6 शास्त्र आहेत आपल्याकडे. 6च आहेत ना, का इकडं पुन्हा वेगळी आहेत? चला ठीक आहे, 6 शास्त्र आहेत. पूर्वमीमांसा 1, उत्तरमीमांसा 2, न्याय 3, वैशेषिक 4, सांख्य 5 आणि योग 6 शास्त्र आहेत. या 6तलं एक सांख्य शास्त्र कपिल मुनींनी लिहिलं. त्यांच्या मातोश्रीचं नाव आहे देवहूती. विठाला चिंतन पाहत होतो. यामध्ये संत समाधी घेतात म्हणजे नेमकं काय? मी हा विचार आपल्याला पटवून देत होतो. समाधी शब्दाचा अर्थ काय? समाधी म्हणजे संतांच्या जाण्याला समाधी म्हणतात आणि आपल्या जाण्याला मरण म्हणतात. हा माझा मुद्दा चालू आहे. बघा, संतांचं येणं आणि आपलं येणं यामध्ये थोडंसं अंतर आहे. आपल्या येण्याला जन्म म्हणतात आणि संतांच्या येण्याला अवतार म्हणतात. काही जण म्हणतील तुमची संतांवर श्रद्धा आहे म्हणून तुम्ही शब्द बदलले का? मुळीच नाही. सामग्री बदलली की नाव बदललं जातं. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. चहा आणि कॉफी यात फरक काय? तुमच्या इकडं कॉफी माहिती आहे का? बघा, चहा वारकऱ्याला असतो आणि कॉफी महाराजांना असते. हा फरक आहे. असो द्या, ठीक आहे, मला नाही बरं का. पण विशेष व्यक्तीला आपण कॉफी करतो. फरक काय? फक्त पावडर मध्ये आहे. आता उत्तर द्या. सामुग्रीत फक्त एका अंशात फरक आहे. आनंद तोच आहे का बदलला? चहा पितानाचा आनंद आणि कॉफीचा आनंद विठाला
बदलली, नाव बदलतं, रूप बदलतं, चव बदलते, आनंद बदलतो, तसं आपलं येणं, सगळ्याचं जीवाचं येणं जन्म आहे, संतांचं येणं अवतार आहे. कारण सामुग्री भिन्नता आहे, सामुग्रीमध्ये भिन्नता आहे, म्हणून आपल्या जाण्याला मरण म्हणतात आणि संतांच्या जाण्याला समाधी म्हणतात. आता काही जणाला हे लक्षात यायला थोडस अवघड जाणार आहे, कारण आम्ही विज्ञान मानायला लागलो की अध्यात्म मानत नाही, अध्यात्म मानायला लागलो की विज्ञान मानत नाही. पण या दोन्हीचा समन्वय म्हणजे जीवन आहे. विज्ञानाचीही गरज आहे ना अध्यात्माची सुद्धा गरज आहे. आम्ही एकांगाने पाहतो, कपडे कडक आणि स्वच्छ असावे का शरीर पण स्वच्छ असावं? शरीर पण स्वच्छ असावं. शरीर स्वच्छ असावं का मन? याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे काही कुठल्या गुहेतनं काढलेला ग्रंथ नव्हे. आपल्या जीवनाला स्वच्छ करणारी प्रक्रिया, याला अध्यात्म म्हटलंय. हा काही वेगळा कुठून आलेला विचार नाही. अध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वय म्हणजे जीवनाचा प्रवास. मी जीवनाचा मगा अर्थ मांडला. जीवन या शब्दाची व्याख्या काय? जीवन कुठून सुरू होतं, कुठं संपतं, त्याचा आपला विचार आहे. मरणाला जीवन संपतं. विज्ञानवादी पुनर्जन्म मानत नाहीत, म्हणून आपण एवढाच प्रवास स्वीकारायचा. पण मरण हा शब्द जीवासाठी आहे आणि समाधी हा शब्द संतांसाठी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यातनी पटवून देत होतो, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 जणाचा समन्वय म्हणजे हा स्थूल देह. बघा विज्ञान सुद्धा सांगतं स्थूल देह जातो म्हणजे कसा जातो, लगे जात नाही. यातली त्वचा कुठपर्यंत राहते, यातले स्नायू, रक्त, मांस कुठपर्यंत राहतात, हाडं कुठपर्यंत राहतात, हा सगळा अभ्यास संशोधन विज्ञानानं केलंय. याच्या पुढं अध्यात्म सांगतं मन कुठपर्यंत राहतं, बुद्धी आहे का? चला हे सांगण्याआधी विचारतो, बुद्धी आहे का इकडं? बुद्धीचा उपयोग आहे का? बघा प्रत्येक जण मनाप्रमाणे वागतो म्हणून बुद्धीचा वापरच नाही. बुद्धी दिली आहे, वापरच नाही. बुद्धीचा वापर कधी होणार? आपण बुद्धीचा उपयोग करू शकतो का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. विठ्ठल मी यामध्ये आपल्या समोर विचार मांडत होतो. प्रत्येक संत समाधी घेतात, सगळ्याची समाधी एकसारखी आहे का? यामध्ये माझा मुद्दा चालू होता. काही जणांनी पृथ्वी तत्वात देह समरस केला, काही जणांनी जल तत्वात केला, काहींनी तेज तत्वात केला, काहींनी वायू तत्वात केला आणि काहींनी आकाश तत्वात केला. यामध्ये मगाशी मी बोलत होतो, तेज तत्व ज्यांच्याकडं जास्त आहे ती मंडळी रागीट असतात. बघा राग असणं ही प्रकृती आहे, पण राग कसा घालवावा हे अध्यात्म आहे. राग प्रत्येकाकडे आहे, राग नाही असा माणूस आहे का? फक्त राग बायकोजवळ नसतो हा प्रपंचातला विचार आहे. भजनी मंडळात असतो, परिवारात, सप्त्यात असतो, मीटिंग मध्ये असतो, समाजात दिसतो, फक्त बायकोजवळ चालत नाही, याला राग म्हणतात. असो द्या, माझं चिंतन चालू आहे, यातला विनोद बाजूला काढा. रागीट मंडळी आपल्याकडं सप्त्याचे प्रमुख असतात, भजनी मंडळाचे प्रमुख असतात, आणि मग बाकीची मंडळी म्हणतात त्यांच्या नादाला कोण लागावं, जाऊ दे त्यांचंच ऐका.
माझं म्हणणं आहे अशा मंडळींनी स्वभाव बदलावा. अहो समाज आपल्या पाठीमागं येत असेल तर आपण आपला स्वभाव बदलला पाहिजे. बदलण्याचं औषध म्हणजे अध्यात्म, बाकी काही नाही. अध्यात्म म्हणजे असं काही म्हाताऱ्या माणसांनी अध्यात्माचा स्वीकार करावा असा काही विचार नाही. बघा, अध्यात्म कुणी स्वीकारावं? ज्यांना काही काम नाही, ज्यांना काही धंदा नाही, ज्यांच्याकडं शिक्षण नाही, जे निरक्षर आहेत, अशा मंडळींनी फक्त अध्यात्म स्वीकारावं असा काही मंडळींच्या मनात विचार आहे. जायचंय का? ठीक आहे. विठाला 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 विठाला. परमादरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर महाराज इंगळे यांची क्षमा मागतो. आणि परंपरेमध्ये थोडासा अपवाद, साहेबांना गडबड असल्या कारणानं एक सत्कार घेतो आणि मग आपलं पुढील चिंतन होईल. महाराजांच्या परवानगीनं साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल समस्त ग्रामस्थ सकणेवाडीकरांच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. खरं तरी मगाशीच बोलताना साहेब घरी म्हणले की वारकरी संप्रदाय आणि पोलीस डिपार्टमेंट यांचा अत्यंत अन्वयाचा संबंध आहे. की बरंचसं काम डिपार्टमेंटचं बरंचसं काम हे वारकरी संप्रदाय करतं. की अनेक गोष्टींवरती चांगला विचार मांडण्याचं हे एक व्यासपीठ आहे आणि याच्या माध्यमातून समाजाला एक चांगलं वळण, चांगली शिस्त लागावी याच्याकरता अहोरात्र साधू संतांचा विचार हा मानवी जीवनाला पूरक ठरलेला आहे. आणि याच मध्ये या वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम असणारे परमादरणीय परमादरणीय साहेब धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय मोरे साहेब सहकुटुंब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तरी त्यांचं ब्रीद आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय, म्हणजे सज्जनाचं रक्षण करणं आणि खळांचं निर्दळन करणं हेच ब्रीद आहे. आणि हाच विचार 750 वर्षांपूर्वी विश्वमौली ज्ञानोबा पसायदानाच्या माध्यमातून मांडला की जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रथी वाढो. की सज्जनाच्या ठिकाणी प्रेम निर्माण व्हावंच आणि त्यांचं रक्षण करावं याच्याकरता अहोरात्र साहेबांचा प्रयोजन आहे, साहेबांची एक व्यवस्था आहे. आणि याच्या माध्यमातून समाजासाठी अहोरात्र सेवा करत असताना आता सुद्धा त्यांना उद्या फार मोठे वरिष्ठ धाराशिवला येणार आहेत आणि मग त्यांच्या सगळ्या ऑफिसच्या अडचणीमुळं वेळेत वेळ काढून साहेब या ठिकाणी आपल्या प्रेमास्तवित आलेत. तरी ग्रामस्थांच्या वतीनं मी रामलिंग नाना गायतिडक यांना विनंती करतो की साहेबांना शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. पुंडलिक वरदाई श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत गुरु काका महाराज की जय. बीज भाजूनी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही, आकाराचे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण समाधी या पदाचं थोडंसं चिंतन पाहत होतो.
समाधी या शब्दाचा अर्थ काय हा माझा मुद्दा चालू आहे. त्यामध्ये पंचमहाभूतात प्रत्येक तत्वाचं एक एक चिंतन माझं चालू आहे. यामध्ये मी आपल्या समोर उदाहरण दिलं ते म्हणजे कबीर महाराजांनी देहतत्वाला देह अर्पण केला. जलतत्वाला अर्पण करणाऱ्याचं चिंतन चालू होतं. त्यामध्ये कर्दम ऋषी आणि कर्दमांची पत्नी देवहूती, या देवहूतीला कपिल मुनींनी गीता सांगितली. आपल्याला अर्जुनाला सांगितलेली गीता माहिती आहे, पण श्रीमद भागवतामध्ये आणखीन गीता आहे. ती म्हणजे कपिल मुनींनी आईला गीता सांगितली आहे आणि ती गीता श्रवण केल्यानंतर देवहूतीचं पाणी झालं, तिथून नदी निर्माण झाली, असं चरित्र श्रीमद भागवत ग्रंथात आहे. म्हणजे देवहूतीने आपला देह जलतत्वात अर्पण केला. विठ्ठल चला, तेजतत्वासाठी आदिशक्ती मुक्ताबाईचं उदाहरण घेतलं जातं. वायू तत्वासाठी गहिनीनाथ महाराजांचं उदाहरण घेतलं जातं आणि आकाश तत्वासाठी तुकोबरायांचं उदाहरण स्वीकारलं जातं. आकाश मार्गे गेले मानव देह घेवोनी. चला, आता याचा जास्त विस्तार आत्ताच्या वेळेत मला हा थोडा जड जाणार आहे, पण आजच्या या 5 समाधीमध्ये आजच्या दिवसाची एक आहे जलसमाधी. नाथ महाराजांनी घेतली, कारण नाथ महाराजांचं जाणं हे समाधी आहे. जन्म मरण नाही, जन्म मरण संतांना स्पर्शच करत नाही. जो जन्म मरणातून बाजूला झाला जो तो सिद्ध आहे. जन्म मरण ज्याला कळलं, चुकलं नाही, निवृत्त होण्याचा प्रयत्न करू लागला तो साधक आहे. आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात आहे, त्याला जीव म्हणतात. बघा, आपल्या सगळ्याला जन्म मरण आहे, पण संतांना जन्म मरण नाही, म्हणून त्यांच्या जाण्याला समाधी म्हटलं जातं. नाथ महाराजांनी समाधी घेतली, ती जल तत्वात देह समर्पण एकरूप करून घेतली. असं करता येतं का, असा काही मंडळींचा विचार असणार आहे. बघा, आपल्याकडे तूप हे बऱ्या प्रमाणात 99% दुधामध्ये घालावं का भाजीमध्ये? इकडं तूप माहितीये का? अहो, तूप बाजूला गेलं म्हणून गुडघे धरायला लागले. मी मागेही सांगितलंय, आताही सांगतो, भविष्यातही सांगणार. गुडघे धरायला लागले, गुडघे धरायला लागले. खाणंच बदललं हो आपलं. आता खाणं भजे, वडापाव, पापड, खाणंच बदललं. पूर्वीची जुनी मंडळी अजून सुद्धा ताठ चालतात. याला कारण ते दूध भाकरी, तूप हे खायचे. बघा, यांचं खाणंच ते होतं, म्हणून त्यांची शरीर चांगली आहेत. आत्ताच्या मुलाला चालत गावातनं एक चक्कर होत नाही, पाय दुखायला लागले म्हणतो. आजच सकाळच्या कीर्तनात एक लहान मूल, बहुतेक 1-1.5 वर्षाचं असेल, एक 10च मिनिट टाळ घेऊन उभारला ना, आजी जवळ येऊन म्हणाय, पाय दुखायले, पाय दुखायला लागले. याला कारण त्या शरीरात ताकद नाही. त्याची ताकद वाढवण्याची जबाबदारी त्याच्याकडं नाही, आई वडिलाकडे आहे. आई वडिलाला तूप कळे ना. आई वडिलांची जबाबदारी आम्ही पार पाडत नाही, म्हणून कीर्तनातनं याची जागृती करावी लागायला लागली. असो द्या, जाता जाता मी थोडं प्रबोधन केलं. माझा मुद्दा चालू आहे, तूप हे दुधात टाकावं का भाजीत? दुधात का? दुधातनं उत्पत्ती आहे म्हणून.
त्याचा एकमेकाचा संबंध आहे. तसं नाथ महाराज जलसमाधीत का गेले? त्यांच्या शरीराचा जलतत्वाचा संबंध आहे, हे मला या दृष्टांतातनं पटवून द्यायचं आहे. म्हणून मी हा दृष्टांतही दिला आणि थोडंसं प्रबोधन केलं. विठ्ठला माझं चिंतन चालू आहे. यामध्ये समाधी हा प्रकार मरणातीत अवस्था आहे. मरण म्हणजे समाधी नव्हे. मग मरण कुणाला आहे? ज्याला जन्म आहे. जन्म मरण आम्हाला सगळ्याला आहे. पण जन्म मरण कुणाचं चुकतं? जन्म मरण कशामुळे? याचा एक विचार मगाशी केला. कर्म. कर्मच कशामुळे? हा मगा माझा मुद्दा थोडा मी थांबवला होता. कर्मच कशामुळे? कर्म अज्ञानामुळे. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत कर्म आहे. कर्म आहे तोपर्यंत जन्म मरण आहे. जन्म आहे तोपर्यंत मरण आहे. शास्त्र सांगतं अज्ञान घालवा. औषध काय? अज्ञान घालवायचंय. औषध काय? अध्यात्मानं सांगितलं ज्ञानप्राप्ती एकमेव औषध है. पण ज्ञानप्राप्तीसाठी अधिकार लागतो. आम्हाला 9च्या कीर्तनाला 9 वाजता हजर राहता. वाक्य मी अर्धवट ठेवलंय. मी मगाशी बोलून गेलोय. वामन महाराजांना बोललो कीर्तन अलीकडं 8 ते 10 होणं गरजेचे आहेत. मग त्या कीर्तनाला निम्मे श्रोते असू द्या, पण ते प्रसन्न असतात. 9 ते 11ची संख्या मोजू नका, प्रसन्नता पहा. जेवण करून तास गेलेला असतो, त्यामुळं सगळे आनंद घेत असतात. आमच्या चिंतनाला सुरुवात होते 9:45ला. बघा, पहिली जांभळी येईपर्यंत ज्ञानेश्वर माऊली झालं पाहिजे, अशी वेळ असावी. मग मला काही जण सांगतात खेडेगाव आहे हो, काय करावं? अहो 10 जण ऐकू द्या, पण ते गळी उतरतं. ज्याच्यासाठी करायला लागलो आपण ते त्यामध्ये सहभागी होतात, ते प्रसन्न राहतात. श्रोत्याला वेळ बदललेली आवडते. गायक वादकन टाळकर याला वेळ बदललेली आवडत नाही. त्यांच्या पाठीमागे प्रापंचिक व्याप आहे, म्हणून त्यांच्यासाठी फक्त आपली वेळ 9 ते 11 अशी नियोजित आहे. पण मला वाटतं 4 का टाळकरी असेल, पण वेळ बदलणं आमच्यासाठी नाही. ज्यांच्यासाठी आपण कीर्तन करायला लागलो ते श्रोते प्रसन्न मिळावे. विठाला चला, माझं चिंतन यामध्ये चालू आहे. जन्म मरण चुकवायचं असेल तर अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान जाणं याची अवस्था काय? हा विचार महाराजांनी दृष्टांताने पटवून दिला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी लक्षण मांडलं की आम्हाला जन्म मरण नाही. कशाप्रमाणे नाही? बीज भाजलं म्हणून आता अंकुर नष्ट झाला. ते भाजलं याचा अर्थ जाळलं नव्हे बर का. जाळोनी आणि भाजोनी यात थोडासा फरक आहे. जाळण्यामध्ये बी नष्ट होतं, भाजण्यामध्ये रूपांतरित होतं. बघा, रूपांतरीचं लक्षण पुन्हा महाराजांनी वाढवलं. रूपांतरात दुसरं रूपांतर नकोय, लाही रूपी रूपांतर पाहिजे. कारण आमच्यासाठी लाही हा काला आहे आणि बीज ही जीवदशा आहे. जीवदशेतनं काल्यापर्यंतचा प्रवास याला जीवन म्हणतात. जीवदशेतनं काल्यापर्यंत गेलं पाहिजे, म्हणजेच प्राक शरीर विमोक्षणात शरीर पतन होण्या अगोदर लाही झालं पाहिजे. कारण आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला पुन्हा आता जन्म मरण राहिलं नाही. आम्ही पुन्हा जन्माला येणार नाही. आम्हाला पुन्हा हा प्रवास नाही. म्हणून आत्तापर्यंतच्या या प्रवासात लाही होता आलं पाहिजे. या प्रवासाचं चिंतन आपल्याला आणखी करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखो माझे, कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करत होतो. आम्हाला जन्म मरण नाही. मग तुकाराम महाराजांना जन्म मरणाच्या बाबतीत बाकी काही माहिती नव्हती का? अहो, महाराज प्रतिज्ञेनं सांगतात, उपजोनिया पुढती येवो. उपजोनी शब्दाचा अर्थ जन्मोनी, पुढती शब्दाचा अर्थ पुन्हा. जन्मून पुन्हा पुन्हा येऊ. घेईना मी जन्म यासाठी, जन्म यासाठी दे म्हणा.
जन्म याजसाठी देवा. तुकोबाराय जन्माला येण्याबाबतीत प्रतिज्ञा व्यक्त करतात. एकीकडं सांगतात आम्हाला जन्म मरण नाही, पण एकीकडं मात्र म्हणतात मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. आता जन्म घेईन ही भूमिका संत लक्षणेतली आहे, पण जन्म मरण ज्याचं चुकलं तो जीवदशेतला प्रयत्न करून साधनेनं ध्येयापर्यंत पोहोचलेला असा एक अवस्थेचा विचार आपल्या समोर मांडला. आणि म्हणून महाराज सांगतात की बीज जर भाजलं तर त्यातून पुन्हा अंकुर येत नाही. तसं कर्म संपलं की जन्म मरण नाही. मग कर्म संपवायसाठी शास्त्र सांगतं ज्ञानरूपी अग्नीमध्ये कर्म दग्ध करा. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानी भगवद्गीता सांगते. ज्ञानरूपी अग्नीमध्ये कर्म दग्ध करा, कर्म संपवा. आता कर्म किती प्रकारचं आहे, संपत का? पुन्हा हा सगळा विचार आपल्याला पाहता येणार आहे. आपली 20-22 मिनिटं शिल्लक आहेत. तेवढ्या वेळेत जे चिंतन पाहता येईल तेवढंच आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये कर्म एक आहे, नाव 3 आहेत. कर्म एकच आहे, नाव 3 आहेत. कर्म उत्पन्न होताना जर त्याला अहम असेल तर त्याला क्रियमान म्हणतात. ते क्रियमान जर संग्राह्यामध्ये गेलं तर त्याच कर्माला संचित म्हणतात. आणि त्यातला जेवढा भाग फळ द्यायला बाहेर आला त्याला प्रारब्ध म्हणतात. कर्म एकच आहे. ठिकाण बदललं की त्याचं विशेषण किंवा नाव बदलतं. तसं यात संचित आणि क्रियमान संपलं की जन्म मरण नाही. थोडं अवघड जाणार आहे, जास्त अवघड करत नाही. पण तुम्हाला विनोद सांगून जाग ठेवेल असं पण नाही. तुम्ही झोपलात तरी चालेल, काही अडचण नाही. विचार ऐकत झोपलात तरी चालेल, चांगली गोष्ट आहे. कारण हे विचार आहेत, वाया जात नसतात. आपल्या केसाला जरी स्पर्श करून गेले तरी ते आपल्या डोक्यामध्ये कधी ना कधीतरी त्याचा प्रभाव दाखवणार. टोपी घालून उन्हातनं आलं तरी प्रभाव दिसतो का नाही? डोक्यावर टोपी आहे तरी उन्हाचा प्रभाव. डोकं दुखायलं हो, डोकं दुखायलं कशामुळे आहे म्हणून दुखायला लागलं. बघा, डोकं दुखायला लागलं, उन्हात जाऊन आलो, टोपी होती पण प्रभाव झाला. तसा विचाराचा प्रभाव होतच असतो. चला ठीक आहे. विठ्ठला विठ्ठला. कर्म 3 प्रकारचं मी मांडत होतो. त्यातल्या 2 प्रकारच्या कर्माचा नाश झाला की जन्म आणि मरण नाही. मग या 2 कर्माचा नाश करायला शास्त्रानं आम्हाला ज्ञान अग्नी सांगितला. संप्रदाय सांगतो नाम अग्नी घ्या. नाम अग्नीमध्ये सुद्धा हे बाजूला होऊ शकतं. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप. लागोने लागुने दीपाप पुण्य अंगा. सर्व सुख लालो सर्व अलंकार. सर्व सुख लालो सर्व अलंकार. लागुने
झालो अग्निरूप. अग्निरूपता या प्रमाणामध्ये आहे ती नामाची आहे. नामरूपी अग्नीमध्ये पापही लागत नाही आणि पुण्यही लागत नाही. लागो नेदी पाप पुण्य न पापम न पुण्यम न सौख्यम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पापही लागत नाही, कर्म संपलं म्हणून आता स्पर्श नाही. आता यामध्ये नामरूपी अग्नीचा संबंध कुठं येतो, कसा येतो, हा अनेकांच्या मनात प्रश्न असणार आहे. परंतु आम्हाला जर जन्ममरणातून बाहेर निघायचं असेल तर नामरूपी अग्नीमध्ये कर्म जर आम्ही एकरूप केलं तर त्याचं लक्षण मांडलं. साखरेचा नोहे ओस आम्हा कैचा गर्भवास. ऊसाची जर साखर झाली की पुन्हा त्याचा ऊस होत नाही. ते फक्त शुगरला कारण ठरतं. बघा, डायबिटीजला कारण ठरतं. कितीही शुगर असली तरी गोड खायचं सोडायचं नसतं, कारण आपल्याला गोड बोलणं शक्य होत नाही, म्हणून गोड खात राहावं. बघा, शुगरच्या मंडळींना शरीराने एक सूचना दिली आहे, गोड बोला, गोड खाऊ नका. पण आम्ही गोड काही बोलत नाही, गोड खाणं. चला ठीक आहे, विनोद बाजूला काढा. शुगरच्या मंडळींना शरीर सांगतं गोड खाऊ नका. आपल्याला शरीरावर आसक्ती म्हणून पथ्य पाळायचं नाही. कीर्तन भजनाला या शरीराची गरज आहे म्हणून पथ्य पाळायचं आहे. शुगर वाढली की टाळ घेऊन उभा राहतो आपण का बसतो? बसतो. त्याच्यापेक्षा आपण वाढली तर कीर्तनालाच गैरहजर. शुगर साठी काळजी नाही, कीर्तन भजनाला शरीर लागतं म्हणून काळजी करायची. असो द्या, मी चिंतन मांडत होतो. साखरेचा नोहे ऊस. ऊसाची साखर. तुमच्या इकडं ऊसाची साखर करतात का गुळ? दोन्ही पण करतात, चांगली गोष्ट. मग गुळ खावा का साखर? बघा, ज्यांना गोड आवडतं ते आम्हाला सांगतात, महाराज साखर खाऊ नये शुगरवाल्यांनी, पण गुळ खाल्ला तरी चालतो. बघा, ग्रामीण भागातली शिवी द्यायची नाही, शहरातली शिवी द्यायची. चालते, चांगल्या शब्दातली शिवी आहे. शिवीला एक दर्जा असेल तर काय हरकत आहे, असा समज असतो काही काही जणांचा. असो द्या, ठीक आहे. मला यातनं फक्त प्रबोधन करायचंय, विनोद पण करायचा नव्हता. माझं 100% म्हणणं आहे, शुगरवाल्यांनी 100% नाही 101% पाळा, असं माझं सांगणं आहे. असो द्या, मला जास्त त्याच्यावर का बोलायचंय. पुन्हा तेच भजन आणि कीर्तन. बघा, मी माझ्या जवळ बसलेल्या मंडळींना कधीच गोड खाऊ देत नाही, शुगर असलेल्याला. बरं का, शुगर नसलेल्याला सांगतो डबल घ्या, कारण देवानं आणखीन तुम्हाला अजून व्यवस्थित ठेवलं. देवाचा तुमच्यावर आशीर्वाद चांगला आहे, डबल खा. पण असलेल्याला मी सांगतो पथ्य पाळा. आता काही काही वेळेला मला ती बोलतात करतात, हा भाग वेगळा आहे. असो द्या, माझं चिंतन चालू आहे. ऊसाची साखर झाली की पुन्हा ऊस होत नाही. तसं एकदा बी पासून लाही झाली की पुन्हा त्याची ज्वारी होत नाही. तसं आम्हा कैचा गर्भवास. आम्हाला पुन्हा गर्भवास नाही. एकदा का अज्ञान गेलं, अज्ञानाचं रूपांतर झालं. अज्ञानाचं रूपांतर म्हणजे ज्ञान. पटवून देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. अज्ञान या शब्दाचा अर्थ काय? अधिक ज्ञान.
अधिक ज्ञान काय शब्द आहे? अज्ञान. त्यातला अ काढला की ज्ञान. म्हणजे आवरण, आवरण म्हणजे झाकण. फक्त झाकण काढायचंय म्हणजे परमार्थ आहे. जन्मच्या जन्म गेली तरी आवरण निघेना. जन्मच्या जन्म गेले म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे अवघा जोग सर्व. 10 मिनिट राहिलेत, शेवट चाल वगैरे आरतीला 11:05 होणार आहेत. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली अवघा जोग तुका म्हणे अवघा तुका म्हणे अवघा
म्हणा सगळे झाला विठ्ठल जय जय पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हो श्री महाराजांच्या चरणावर नम्र नतमस्तक होऊन असं एकच धर्म मंडप आहे की इथं खरं तर वेळेचं भान असायलाच नाही पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं लोक वेळ जर कुठं पाळीत असतील तर कीर्तनात. 10 मिनिट कीर्तन उशिरा झालं काय कमाल आहे, एवढा असतो काय वेळ. पण इतर कुठल्याही कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं, मग ती राजकीय व्यासपीठ असू द्या, सामाजिक असू द्या, लग्न 12चं 3ला लागलेलं चालतं. सकाळी 10ची सभा 5ला झालेली चालते. तेवढा वेळ समाज उन्हात बसायला तयार असतो. पण कीर्तनात 10 मिनिटं उशीर झाला महिलांच्या चुचकाऱ्या टाळकऱ्याला ऐकू येतात, काही गावात कीर्तनकारांना ऐकू येतात. माझा अनुभव आहे. असं सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की आदरणीय महाराज वेळेत चिंतन मांडतात. आणि खरे तर ऋणानुबंधाचा विचार केला तर गेली 26 वर्ष झालं, 1-2 वर्षाचा विषय नाही. मगाशीच महाराजांनी सांगितलं की 22 वर्ष गाडीला घेऊन झालंय म्हणले माझ्या. आणि जेव्हा गाडी नव्हती तेव्हा एसटीनं पण काही कीर्तन इथं केलेले आहेत. म्हणजे 25 वर्ष झालं की विनासायास महाराज या ठिकाणी येतात. ग्रामस्थांच्या वतीनं शतशः वंदन आहे महाराजांना. आणि महाराजांनी फार सुंदर विनोद केला की प्रकृती स्वास्थ्य सांभाळणं गरजेचं आहे, वेळेची बदल केला पाहिजे. ही गोष्ट खरी आहे. आणि आपणाला विचार करता असताना खेड्यात असं वाटतं की 8 ते 10, 7 ते 9 काय शक्य आहे, काय शक्य आहे. पण मला वाटतं की ते शक्य आहे. कसं, मी एक उदाहरण सांगेन. ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारनं हगंदारी मुक्ती काढली होती त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे होता ना राराबा एकीकडे होते. ती एकटेच आबा म्हणायचे होऊ शकतंय आणि सगळा महाराष्ट्र म्हणायचा होऊ शकत नाही. पण परिस्थिती आजचा विचार केला तर 95% या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवलंबन झालेला आहे. म्हणून सवय लागोस्तोवर अडचण आहे, गोष्ट खरी आहे. पण सवय लागल्यानंतर खरंच त्याच्यामध्ये ऐकणारालाही छान वाटणार आहे आणि मग श्रोत्यांनाही सगळ्याच गोष्टी वेळेत होणार आहेत. हा प्रयोग किंबहुना फार तर आम्ही उद्या करणार आहेत, काळजी करू नका. त्याचं कारण असं आहे की 10 ते 12 नंतर भारुडाचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार दिनकर बुवा अवताडे, विरोडे बुद्रुक, तालुका मोहोळ, ही सगळी पंढरपूर मंडळी उद्या भारुडासाठी येणार आहे. आणि स्वतःहून माधव महाराजांनीच का मगाशी विनंती केली की महाराज सेवाच 8 ते 10 झाली तर बरं होईल. असा एक दुग्ध शर्करा योग आला. महाराज बीडहून येणार आहेत. महाराजांना जर खरोखरच महाराज वेळेत आले तर निश्चितच 8 ते 10 सेवा आपण करू. आणि नाहीच आले महाराज वेळेत तर मग 9 ते 11 होईल. पण झाली तर 99% उद्या 8 ते 10 सेवा होईल. आणि नंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भारुडकार दिनकर अवताडे यांचा भारुडाचा कार्यक्रम होऊ नये अत्यंत महत्वाचा सल्ला दिला आदरणीय आमचे उत्तम बुवा. मगाशी तुम्ही याच्या अगोदर विषय झाला पण त्यांनी सांगितलं साखर चेक केली म्हणले पप्पा आणि साखर निघाली 450. आता 450 साखर निघाल्यावर मला राग आला. मला पळत गेलो आणि पाव किलो जिलेबी घेतली होती. सगळी जिलेबी एका ठिकाणी संपवली. तुला काय वाढायचं एक सकारात्मक
ढोल हा मोजलेले तुले वेडी वापुडी